गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल नाईक षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय हा जबरदस्त क्रिकेटचं धोंदो युद्ध मैदानाच्या आतमध्ये मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा निकाल असा जर मारायलो 8 रोज ते एक धड आजची काळी पडल. आतरगाव कर्णधार या आणि एक मिठी मारून जा आम्हाला सॉरी भेटून जा एक आम्हाला आतरगाव. चला विशाल तयार. ओहो पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक विजय बॉल पर्यंत पोहोचलाय. बेमटेचे देठा पाहून ताकद लागली तरी बॉल जाईना. नेमका काय झाला? खाऊन बॉल जड झाला का घडी जड झाला? तिथे जरूर 2 धावा आलेल्या आहेत. डीजे उल्हासा दे रे माझ्या टायमाला तू कमी करीतो का काय असा मला वाटत रे. या 2 धावा धावफलकावरती आपण पाहताय. स्ट्राइक एंड मध्ये पुन्हा एकदा फलंदाज लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळेल. ये बा अरे यो लोणावळ्याला टप्पा पाडितो आणि खंडाळ्याला बॉल कडितो. फिरकी आणि 4 धाब्यांसाठी आलाय. लक्ष आता पिसाळलाय काय सांगायचंय मग 7-8 खालं आता सगळं वगळाय घेतला. यावेळेस जरूर चांगली बॅटिंग सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती आपण पाहताय. लक्ष्मण तयार, विशाल तयार, विशाल नाईक षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी समोर फटका मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल आणि याही वेळेस हो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी निघालाय. काय खायला घातला का तुम्ही यादले? काय खायला घातला? कुईलू बिलू चोळली बिळली अंडा पाव खाला तेव्हाच अंडा का फंडा. इथे जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. विशाल तयार होईल पुन्हा एकदा. यावेळेस देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर काय झाला याचा भोतडा फाटला पण तिकडे फिल्डरना शिला. काम फिट खाव पका मीठ गडी व्हाव नीट. दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद. पोरा उला मगी सरकार मात्र माणसाला जाऊन दे करपटल निकाल येळचा परत. मैदानाच्या आतमध्ये एका धाब्याने धावसंख्या धावफलकावरती जी आपल्याला 11 पाहायला मिळते. नवीन फलंदाज यावेळेस उमेश जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 11. षटकातले 5वा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल विशाल नाईक. पॉवर प्लेचं षटक आहे. आता पाहिलं जाईल इथून कशा पद्धतीने डावाला सुरुवात कलाटणी दिली जाईल. स्पीडअप घ्या, वेळ वाचवा, सगळ्या गोष्टींसाठी सहकार्य करा आयोजन कमिटीला. आंधीचा आयोजक काय काय त्यांच्या 12 फुटाची छाती करून 3 गाड्या आणल्या. मोठी हिंमत त्यांची कमाला जा मानला आपण नाद केला पण वाया नाही गेला. यावेळेस देखील हो फटका हवेत खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक सिंगल वेगाला बनली. दुसरीचा प्रयत्न केला जात होता नाकारलेला आहे. अंपर अंपर तो साईडला राहायचा ना कुणकुणी थ्रो करतील काय सांगायचं नियम नाही त्यांचा. कार्यक्रम फिट करायचं ते. एक धाव येईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 12 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती 12. यावेळेस देखील हो फटका इथे हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर आणि चेंडू मात्र यावेळेस सीमा रेषेच्या बाहेर. समजलं का तुले उम्या म्हणतात याले तोच ना भाऊ. उम्यानं बॉल मारला लक्षात नाही. रॉक मध्ये काम करा आपला रॉक भाई चोक काम करा ठोक. तो लेट करण लागला. आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 4 धावेच्या मध्ये जाऊन पोहोचली 16. धावसंख्या धावफलकावरती 16. आमचे नागेश शेठचा चेहरा भोळा गडीत एकदम साधा भोळा. धावसंख्या 16. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हर अंकेश वाघमारे
16 धाबा. षटक क्रमांक 2 अंकेश. काय सांगायचं आहे नाही याचे काय झालं आणि काय नाही. कसं आहे तरी उबडा उताना उलट्या उड्या मारला तरी बॉल लागत होस. तोपर्यंत पहा काशा रे काशा काय तुझा तमाशा. चेंडू आला सशा नशा. तिथे 2 धाबा. तिथे जरूर 2 धाबेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धाबा. बॅटिंग करत असताना कलोते मोकाशी क्रिकेट संघाच्या 18 धाबा धावफलकावरती आहेत. षटकातली पुढील बॉल. काय सांगायचं आहे नाही लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण नाही हो अजून कोणत्या तरी मन व्हाया 1.5 मन 6 मन. कारण आता रापून मारायला लागला. आता एक सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या 8 रोज पाणी पिला तर तू आवडा घाटाघट पिया लागलाय. गुचकी बिचकी लागायची यावेळेस. हो इथे टप्पा पडला. चेंडू मात्र आपल्याला थोडासा बाउन्स झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 19 वरती धावफलक थांबून आहे. अंकेश स्ट्राईक घेऊन त्यावेळेस उमेश जो आपल्याला पाहायला मिळतोय. हो खुरपून मारलाय टोरपून मारलाय. फिल्डर वाकून आलाय तोपर्यंत यात चेपून धरलाय. एक सिंगल. पंच स्टमाचे बरोबर मध्ये नका उभा राहू. कैचा सांगतो एकन बारेल मग वाजायचं मग वया टावा मग सांगाल बाप्पा करोडचं नुकसान. आता 20 धावा ज्या धावफलकावरती आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवर आहे. बॉल पर्यंत पोहोचलाय. एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 21 वरती आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या चांगली रचण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. तर शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळत जाईल गोलंदाज तयार. कुरपून मारायचा होता परंतु टेरपून मारलाय शेरपून मारलाय. कुठं 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 चल 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 काय नाही बिचार जीव आहे तेवढा पळतात खरी तरी अजून समाधान होईना. सोकावला गडी तो दे का टेकाय लागला. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर मध्ये धावसंख्या धावफलकावरती 22 ना 22 धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11.50 ची धावगती. 23 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. अजूनही एका ओव्हरचा या षटकामधील या डावामधील खेळ बाकी आहे. आता ते पाहिलं जाईल. पहा आत्तरगाव संघाचा विशाल. आत्तरगाव टीमचे कॅप्टन शेंट घेऊन या लगेच मारून जा. समजलं बा तुम्हाला 3 बार अनाउन्समेंट केली मग शेंटूच माराय बोलायला आहे. आणि मला कलोते वाल्यांचा पाणी नेणार गडीच पटवतो. दुसरा कंचाच बारीक गडी जात नाही कारण बाटली जात पैसे काय सांगायचं आहे. शेवटचं षटक जे आता आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज झालेला आहे अनिकेत नाईक. माझ्या हातात धरलाय मग 1.5 फुटाचा माईक. अनिकेत नाईक आलेला आहे गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळण्यासाठी शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंड वरती लक्ष्मण 1.5 मन 1.25 मन तसं नाही अखंड लक्ष्मण. गोलंदाज अनिकेत तयार. षटकातील पहिला बॉल या चेपून मारला फिल्डर आला. सुरेश पारदी संदीप निरगुडा त्याचबरोबर बाळा दादा आणि यांच्या सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून उमेशने जर षटकार ठोकला तर रोख 500 दिले जातील. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा आहेत. पुढील चेंडू गावकीच्या हिसाबाने दिले जातील. काय रे नको झाली तर यानं आंबा खुडाय घेतलं
तो कबड्डी कबड्डी खो 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 कबड्डी कबड्डी. आता नाही कबड्डी सुरू झाली. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू फोर. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 30 धावा. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू जे मात्र बाकी आहेत या डावातील. आता किती बनतील. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली पण बॉलर चांगला महा चांगली बॉलिंग करून फायदा काय. पांड्या कोमा जिला धोंड्या जोमात आला. पाहिलं जाईल. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूवरती कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. पैसे लायल्या असाच बॅट्समन करीत असतो म्हणून सांगायचा पैसे लावू नका. एकल्यानं लायले तर बरात. आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहे 30 वरती थांबून आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय रे जाहिरात होती. हा यो डान्सर बॉलर होया डान्सर. डीजे वाजला ना लगेच गड्यानं टणकून उडी मारली सुनकून थांबला. चला अनिकेत नाईक समोर फटका यावेळेस लॉप केलाय. काय रे अग पोरी तू सपनात येणार 7-8 गपचूक काना खाली देना. मला तर कळलाय नाही काय खोपड्याला तिकडे कोंबडी धरली बोबून वर दिली नाही पोक. टेलिव्हिजन स्क्रीन वरती रिप्लाय आपल्याला पाहायला मिळेल. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट केला. त्यानंतर चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षकानं शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष दिलं. हा जुगऱ्याचा गडी कसं बसला निघू जेवून आला मजबूत गडी टरकूच भरून नेलेली ते माले सांगत पण ना म्हणून मा खाली गडी आहोत दिडाक बिर्याणी खाली. शेवटचा बॉल बाकी आहे आणि यावेळेस विजय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती आता पाहायला मिळेल कशा पद्धतीने टार्गेट सेट केला जाईल. टार्गेट दिला जाईल ते आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे. विजय यावेळेस स्ट्राइक एंड वरती शेवटच्या बॉल वरती येईल का एखादा मोठा फटका. शेवटचा बॉल ओहो यावेळेस उंच आकाशात तो काय गडी काय बारीक आहे का. 2 क्विंटलचा बॅट्समन त्याला गिर्यामवाला बॉल काय करील. सीमा पार षटकार. धावसंख्या धावफलकावरती 36 चा आकडा आता 37 बनवायचा आहे. 36 बनलेले आहेत. 37 धावांची गरज. चला सचिन 11 जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी टीमचे कॅप्टन आणि मला वाटतं सकाराम तुकाराम कांताराम का आता नको झालाय चला नाही साब लागत आपण नंतर करू. मुक जाय एकमेकाच अजून बरं ना कळ. नढाळ टीम नढाळ आणि टीम सचिन 11 चे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी पुढची मॅच आपली आहे. टॉस साठी येणं अपेक्षित असेल. चला नढाळ टीमचे कॅप्टन संघ मालक आज मगी आहे गड्याला काय खायला कसरूच नाही केली. ट्रक भरून नेलं डायरेक्ट कर्जत मध्ये खा. सचिन धुमाळ त्याही केली मठी कमाल पहा. चला 18 बॉल 37 बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. नढाळ टीमचे कॅप्टन आपण या
रवी आणि विशाल ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. बारापाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सन्माननीय प्रभाकर दादा देशमुख यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ जो आपल्याला पाहायला मिळेल. आता या 37 धावा बनवल्या जातील का? सचिनजी धुमाळ ज्यांच्या मालकीचा संघ आपण पाहू शकाल. सचिन 11 जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये सामना ही सुरू आहे. टॉस करण्यासाठी देखील आपण आमंत्रित केलेला आहे. सचिन 11 जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर नडाल टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. अठरा बॉल 37 धावेंचं लक्ष आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कोटी विजय आलेला आहे. 18 बॉल 37 थांबवायचे आहेत विजयला आणि रवी आणि विशालला या बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. विजय आहे गोलंदाजी मार्क वरती तयार. पहिलाच बॉल, काय सांगायचं आहे, पहिलेच बॉल थोडक्यात. म्हणजे आता ग्रामपंचायतला विचारायचं आहे काय? कमाल आहे. 2 धाबा. नडाल टीमने टॉस जिंकलाय. काय रे गडे हो, अजून विचार करता वाटता ना? हरकत नाही या. 2 धाब्याने संघाचं खातं खुलं झालेलं आहे. फुलटॉस बॉल वरती फुलटॉल वसूल करत असताना शिडीवर शिडी, 32 शिडी, एकाची पेटली दाढी, त्याच्यावरती दुसऱ्याने ओढली विडी. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? दना दना हाणताय. 12 बॉल 29 धावा. 16 चेंडू आणि 29 बनवायचे. 16 चेंडू 29 धावा अजूनही बनवायचे आहेत. 8 धावा. रवी इथे जबरदस्त बॅटिंग करतोय, कारण शेम आहे ना, जोडाल जोड शेम आहे बॉलरनी. तो काय नाही, थोडासा फरक आहे 19-20 चा. वैष्णवी 11 बारापाडा टीमचे पुरस्कर्ते प्रभाकर दादा राऊत ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि फलंदाजसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. कमाल कमाल. ए काका, ए मामा, ए तात्या, इकडे लागलाय, सेल लागलाय, ये लवकर. 100 सुरुवात. चला 100 रुपये तुमचे 12 देऊन ठेवतो का? ए बाबा जेवून ठे. अरे जेवून ठे ना, नाही काय माहिती आहे का, मग लोक कॉमेंट वाला गहू सुन येत आहे, माझ बघ पैसे दे. ओहो, संधी मिळाली आणि इथे कदाचित जबरदस्त. बारापाडा टीम जर विन झाली तर मुकेशजी उघडा ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. वरने ठाकूरवाडचे उद्योजक, ते सध्या ग्रामपंचायत मध्ये इथे जमा करतोय 500. नंतर निधी आपण देऊ. चला मैदानाच्या आतमध्ये जरूर. काय रे या, काय झाला? काहीतरी आंपर मध्ये दोष आहे हा. त्याचे नांगल पिशा जाती सगळ्या. खै तेल काढा अजून. बरोबर, स्वच्छता सुरू आहे. चला 11 धावा आहेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधील बाकी आहेत. विशाल यावेळेस स्ट्राइक एंड वरती. बापा, फुलटोस बॉल होता, कसा उकलाय? आता इथे एक सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आता पोरा सोरा उभा वारा. धावसंख्या खटकन लागली 12. शेवटचा बॉल बाकी आहे. अजूनही या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रभाकर दादा ज्यांनी ठेवलेला विश्वास या टीम वरती, आज खऱ्या अर्थाने तो विश्वास साध्य करावा लागेल. केला जाईल का? इथे रवी आहे स्ट्राइक एंड वरती. यावेळेस देखील हो बेकार भिंगडी शॉट खलास केला. निकाल शिंदे उजेला.
बॉल गेला शिंदीवर, तेजा केला जिंदीवर, तिथे जरूर चेंडू सीमारेषा बाहेर आणि 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती. सगळ्यात डेंजर वय धोक्याचं सांगला तर कंचा 16, त्याच्यानंतर 440 18 म्हणजे धावसंख्या 18. आता इक्वेशन मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेवटचे 12 बॉल 19, 12 चेंडू 19 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती उमेश. आता पाहिलं जाईल उमेश गोलंदाजीसाठी तयार आहे. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. पहिले वरीत इजा आला, इजाला मोकार धुईला, मोकार धुईला, मोकार धुईला. 5 बॉल ते रयानं खेळलं, 17 आणलं आणि उम्या विशाल एकूच भेटला, तो चिंगरून दिला. ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य मुकेशजी उघडा त्यांच्या माध्यमातून जर का 12 पाडा टीम विन झाल्यानंतर जे 500 रुपये आपल्याकडे जमा आहेत ते मात्र टीमला दिले जातील रोख मध्ये. यस, रॉक बाय चोक, काम कसा ठोक. चला उमेश तयार, समोर आहे विशाल. आता पाहिलं जाईल मॅच मध्ये 12 बॉल 19, 12 बॉल 19 ची आवश्यकता. याही वेळेस मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. 6 धाव्यांसाठी आपला टपडा हा मारलाय, तो धुलाय कपडा सीमा पार. हा टाळू पडेल असं नकार नाही तर टाळू कोंबायचा. षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 24, 500 जमा आहेत. पाहिला जाईल आता इथे कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. मॅच मध्ये जर पाहिलं सध्याच्या स्थितीला धावसंख्या कमालीची उभारलेली आहे. उमेश वरती आक्रमण झालेलं आहे. नाही आता खोसैला, खोसला आता बरोबर छिपायला. आता मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 24 धाबा, 24 धाबा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल उमेश. बापा रे काय सांगायचं आहे. लगीन जमून जमलेला ना, पुरीचे मावशे नाही की रात्रीत मोडून टिकला. बॉल लागून लागलेल ना, जरासा निसपटला तिथे डाट. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी साडी हेलिकॉप्टर उडायला पण काय सांगायचं, जरासा बारीकसा पडला त्याच्यामुळे एक रन घेतली, दुसरी नको सांगा. पचल आवडाच खावा, ना पचत ना खावा. आता संघाची धावसंख्या एका धाब्यानं 25 धाबा बनलेल्या आहेत. 25 धाबा आपण पाहताय. नऊ 8 बॉल आणि 11ची गरज. सॉरी 8 बॉल 12. जाऊया फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल वरती फुलटॉल वसूल करत असताना हो बेकार. याला झाली घाई, याच्या दर्शनाला आली कंची बाई. चेंडू सीमा रेषा चौकार आलाय. फिर डिलिव्हरी. कमाल आहे. तुम्ही असणार 2 कॅमेरा लायला तर येड्यात कडलेला म्हणजे ज्याचे पोटात पाप त्याला पोरावतीला पाप. आता 29 बनलेले आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधील. पाहू शकाल आता मैदानाच्या मध्ये जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. उमेश तयार. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. पाहिलं जाईल आता. स्ट्राइक एंड वरती रवी तयार. मला वाटतं
बहुतेक या वेळेस देखील हो चेंडू हवेत आता शतरक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड. नो हॉलिंग नो डुलिंग जागीत पंपांकरिंग. गाडी नंबर 17 गाडी नंबर 17 सांगली कोल्हापूर सोलापूर खटाखट बाहेर. आता मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 8. 6 बॉल 8 काय लागत आहे. सकाळ 3 बॉल योकनुता निघाला. आता 6 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. सकाळपासून रन नव्हतं दुपारचे गडी जेवून आलं का काय दुपारपासून कसं आहे धनाधन धो द्यावायला लागलं. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अरुण वाघमारे. मी तुम्हाला मारील. वाघमारे ना वाघ आहे ना मारी ना. हा पण तो मला मारील ना मग तो झाला वाघमारे आहे. चला 6 बॉल 8. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पहिलं जाईल आता. या थांबवायच्या आहेत या बनवायच्या आहेत. कोलोते मोकाशी की टीम बारापाडा दोन टीमच्या दरम्यान या सामन्यावरती अधिराज्य कुठला संघ गाजवणार. आलाय अर्धा मन 1.5 मन नाही तो फुल मन लक्ष्मण. गोलंदाजी मार्कोती तयार. लक्ष्मण आलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचं 6 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. मॅच मध्ये आता दमकम विशाल ज्या विशालनं एक षटकार देखील त्याच्या बॅटमधनं पाहिला तोच विशाल. नॉन स्ट्राइक एंडला अरुण आहे. लक्ष्मण तयार. हलक्या हातात काय बोलायचं आहे. मंत्र आहे काय म्हणजे ऐकला का पोरा कसा मंत्र आहे. वॉर्निंग आहे टीम बारापाडा आयोजकांच्या वतीने माझ्यापर्यंत सूचना आली आहे की आपण जर पुन्हा एकदा अशा पद्धतीची जर कमेंट केली तर मग म्हणजे मला नाही सांगत मग भाड्याचा गडी आहोत ते तिकडे आयोजकात ती चौक तिकून चांगला आहे. हो चला आता 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये 7 बनवायचे. 5 बॉल 7. काय सांगायचं आहे. उकला नसतं त्याच्या डोक्यात वेगळाच होता कारण तो कमी तर पडलाय का बॉल टिकाय खोटी. तिथे आता डॉट बॉल 4 बॉल 7. 4 बॉल 7 बनवायचे आहेत. आता पाहिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये काय घडणार. लक्ष्मण 4 बॉल 7 धावेची गरज. एक मोठा फटका देखील मॅच मध्ये रहस्य निर्माण करू शकेल. खराब बॉल आयते टायमावर दुधात पडली माशी पियाला गेलो तर झाली काशी. तिथे जरूर वाईट. खराब बॉल. 4 बॉल आता 6. 4 चेंडू 6 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बारापाडा की टीम कोलोते मोकाशी कुठला संघ या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करेल. 4 बॉल 6 ची आवश्यकता. अरुण तयार आहे. गोलंदाजी मार्कोनी. लक्ष्मण तयार. बॅटची कडा. मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच मध्ये ट्विस्ट. आता मॅच मध्ये काही होऊ शकतं. सन्मान्य मुकेशजी उघडा ज्यांच्या माध्यमातून बारापाडा टीम जर विजय झाला तर 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आता पाहिलं जाईल. अरुण बाद झालाय. कोरा करकरी शोरूम पीस टसटशीत फलंदाज अनिकेत नाईक. पहा आता मुकेशजी उघडा ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक असं आहे. पहिला प्राधान्य बारापाडा टीमला आणि नाहीला पर्याय नाही मग कलोते टीमला. पण ते टीमला कुठल्या ना कुठल्या एका टीमला द्यायचे आहेत. हरकत नाही परंतु एक मोठा फटका मॅच मध्ये विजय प्राप्त करून देऊ शकेल. 3 बॉल 6 ची आवश्यकता मॅच मध्ये राहिलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. इथून कुठला संघ विजय होणार आहे आणि मला वाटतं आयोजन कमिटी आता पाहू शकाल. मला वाटतं दुसऱ्याही फेरीतील जो संघ हायस्कोर बनवेल त्या संघाला बाय आहे. त्याच्यामुळे ह्या मॅच मध्ये किती बनतील पुढच्या मॅच मध्ये. 3 बॉल 6 ची गरज. 3 बॉल 6 ची गरज. ओह बेकार. या बा नशीब बाबा क्या घेतली ना लक्ष. काय पाठी मागून दे कदा इंगोळ गरम झालेला घेतलेला बपका पण झाला गप.
बेकार मग काय, पण काही शेवटचे बॉल परत काही कार्यक्रम होऊ शकतो. आता 2 बॉल 6 फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. कदाचित हा सामना पाहिल्यानंतर जुगरेवाडी टीमला देखील मागचा सामना आठवत असेल. म्हणजे या मैदानावरती कधी कुठल्या क्षणी काय घडेल हे कधीही सांगू शकणार नाहीये. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल 2 बॉल 6 ची आवश्यकता. मॅच मध्ये जबरदस्त फाईट सुरू आहे. अंकित वाघमारे, अंकेश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल. माल मारला तरी चालेल पण बॉल नाही मारा, कारण 2 बॉल 6 बनवायचे आहेत. 2 बॉल 6 बनवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंकायचा असेल तर धावा बनवाव्या लागतील, सामना जिंकायचा असेल तर धावा रोकाव्या लागतील. मग कोण जिंकणार? बारापाडा की टीम कलोथे मोकाशी. 2 बॉल 6 ची गरज. 2 बॉल 6 ची गरज असताना मॅच मध्ये अजून एक विकेट, अजून एक ट्विस्ट, अजून एक. विशाल मात्र अगदी कदाचित विशालला स्ट्राईक घ्यायची होती, पण विशालला स्ट्राईक मिळत नाहीये. आणि विशालकडे एवढी कॅपॅसिटी आहे की तो एका चेंडूमध्ये 6 धावा बनवू शकतो. आता हॅट्रिक कंप्लीट झाली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये यावेळेस विजय यावेळेस दाखल झालेला आहे. आता पाहू शकाल मॅच मध्ये मित्रांनो काही होऊ शकेल. 1 बॉल 6 आणि ज्या वेळेस 1 बॉल 6 आलेला आहे ना, त्यावेळेस जास्तीत जास्त वेळा बॅटिंग करणाऱ्या संघाने सामना जिंकलेला आहे. जो ज्या वेळेस मी समालोचन करत असताना अशा अनेक वेळा किस्से घडलेले आहेत की त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त वेळा फलंदाजाने धावा बनवलेल्या आहेत आणि कमी वेळा गोलंदाजाने त्या 6 धावा वाचवलेल्या आहेत. आज काय होईल हे माहित नाहीये, परंतु 1 बॉल 6 ची गरज. 1 बॉल 6 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये कलोथे मोकाशी की त्यांच्या विरोधात खेळताना टीम बारापाडा या 2 टीमच्या दरम्यान हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता पाहू शकणार आहात चला 1 बॉल मध्ये 6 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 31 बनलेले आहेत. बनणार का आता? 1 बॉल मध्ये 6 धावा मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 6 ची गरज. 1 बॉल 6 ची गरज असताना मॅच न घेतला टर्न. हार्ड लक टीम बारापाडा आणि अभिनंदन टीम कलोथे मोकाशी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. मुकेशजी उघडा दादांच्या माध्यमातून पहा आता कलोथे टीम साठी ते 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तर कलोथे टीम मधला राम, त्या लक्ष्मण तर त्या लक्ष्मणला ते 500 रुपये मुकेशजी उघडा दादांच्या माध्यमातून दिले जातील. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील तोच आहे.